आता नवोदयची परीक्षा झाली आणि तयारी सुरू झाली ती म्हणजे स्कॉलरशिपची। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या के टॉप एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा आणि आता तयारी करायची स्कॉलरशिप परीक्षेची। बघा, या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे, 2 पेपर द्यायचे आहेत। नवोदयला पेपर एकच होता, पण आता मात्र 2 पेपरची तयारी करायची आहे। मग आपल्याला इथे सुद्धा उतारे करायचेच आहेत। उतारे तुम्ही नवोदयमध्ये केलेले आहेत, उतारा तुम्ही आकलनासह वाचलेलाच असेल। उतार्यात वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द लक्षात घ्यावे लागतात की नाही हे नवोदयमध्ये कळालंच असेल, इथेही तोच वापर करायचा आहे। प्रश्नांची उत्तर ही उतार्यावर आधारित असतात, पण मोहेंजोदडोचा उतारा आला आणि काही प्रश्न हे उतार्यावर ॲज इट इज आधारित होते का? तर निश्चितच नाही। म्हणजे आपल्याला अवांतर ज्ञानाची सुद्धा गरज आहे। तर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत निश्चितच येणार आहेत। तर चला आता उतारे कसे समजून घ्यायचे आहेत। यांना कोण ओळखत नाही, सगळेजण ओळखतात की नाही? चला तर आपल्याला त्यांच्यावर आधारित एक उतारा आपल्या मार्गदर्शिकेमध्ये दिलेला आहे। काय आहे उतारा? तर साधी राहणी व उदात्त विचारसरणी महात्मा गांधीजी यांनी प्रत्यक्ष अंगीकारली होती। देशातल्या सर्वसामान्य लोकांना अंगभर कपडे नाहीत हे पाहून गांधीजींनी जन्मभर साधा पंचा वापरायचे ठरवले। ऊन, थंडी, वारा यांची कोणतीही पर्वा न करता जीवनभर हे व्रत पाळले। दररोज होणारी प्रार्थना ही ठरलेल्या वेळीच होत असे। प्रार्थनेमध्ये त्यांचे आवडते भजन म्हणजे वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीडा पराई जाणे रे, मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणे। या पद्धतीचे शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत बालमित्रांनो। हे कर्तव्य, माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे। माणसाला जाती, धर्म, पंथाच्या नावाखाली कमी समजणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे। अशा प्रकारचा उतारा महात्मा गांधीजी यांच्यावरती आपल्या मार्गदर्शिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतो। प्रश्न पाहिले असतील, पण प्रश्न इथे थोडेसे आपण वेगळेही घेतलेले आहेत। तर बघा, गांधीजींनी कोणती विचारसरणी अंगीकारली होती? गांधीजींनी कोणती विचारसरणी अंगीकारली होती हे आपण उतार्यात वाचलेलं आहे। पर्याय एक आहे साधी का, सोपी का, नम्र का की उदात्त। तर याचं अचूक उत्तर पर्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे की त्यांची राहणी साधी होती, पण विचारसरणी कशी होती? तर विचारसरणी ही उदात्त होती। हे या शब्दावरून कळून येतं। बघा, अशा पर्यायांमध्ये फसायचं नाही। त्यांची राहणी साधी होती, पण विचारसरणी उदात्त होती, येथे लक्षात। त्यानंतर माणूस हा सर्वप्रथम रिकामी जागा आहे। फक्त पर्यायांचा विचार करू नका। माणूस हा सजीव असू शकतो, माणूस प्राणी, वडीलही असू शकतो, पण उतार्यात काय म्हटलेलं आहे? तर माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, असं उतार्यात म्हटलेलं आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर हे उतार्यावर आधारितच असलं पाहिजे। कपडे या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा। कपडे या शब्दाला कोणता शब्द हा समानार्थी नाही असा हा प्रश्न आहे। बघा, वस्त्र हा कपडे या शब्दाला समानार्थी शब्द आहे। पोशाख हा सुद्धा समानार्थी शब्द आहे। वेश हा सुद्धा समानार्थी शब्द आहे। पण मात्र पाटली, पाटली म्हणजे हातात घालण्याचं जे काही अलंकार आहे तो अलंकार म्हणजे पाटली। म्हणजे कोणता शब्द समानार्थी नाही, तर पाटली हा शब्द समानार्थी नाही। या पद्धतीने उतारे आपल्याला सोडवता आले पाहिजेत। स्कॉलरशिपमध्ये, नवोदयमध्ये काय फरक आहे? तर स्कॉलरशिपला एका उतार्यावर 5 प्रश्न विचारले जातात, नवोदयला एका उतार्यावर 3 प्रश्न विचारले जातात। त्या पद्धतीने तयारी करणं गरजेची आहे। चला, पुढे काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आणि सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून आहेत। हा उतारा तुम्ही वाचला ना, या उतार्यामध्ये एक शब्द आलेला आहे व्रत। तर व्रत म्हणजे काय? तर व्रत म्हणजेच उपवास किंवा प्रतिज्ञा, नियम, धार्मिक कृत्य म्हणजे व्रत
किंवा एखादा बाणा म्हणजे व्रत, ब्रीद म्हणजे सुद्धा व्रत आणि विशिष्ट आचरण म्हणजे सुद्धा व्रत. तर व्रतचे असे वेगवेगळे पर्यायी शब्द वापरले जातात. येतंय लक्षात. या निमित्ताने हे लक्षात ठेवा. त्यानंतर वैष्णव जनतो तेने कहिये हे जे वाक्य आहे किंवा हे भजनाची जी ओळ आहे ती या उतार्यात आलेली आहे. याचा नेमका अर्थ काय होतो हे तुम्हाला एकदा सांगूनच देतो. बघा, यामध्ये खरा वैष्णव, वैष्णव म्हणजे कोण, तर वैष्णव म्हणजे विष्णूचा भक्त. जे विष्णू आहेत, भगवान विष्णू यांच्या भक्तांना वैष्णव म्हटलं जातं. बालमित्रांनो हे लक्षात ठेवा. बघा, खरा वैष्णव तोच असतो की ज्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होते, त्याला खरा वैष्णव म्हटलं जातं. आणि तो त्यांच्यासाठी कार्य करतो, पण ज्याच्या मनात कधी गर्व किंवा अहंकार नसतो अशालाच काय म्हटलं जातं, खरा वैष्णव. म्हणून म्हटलेलं आहे वैष्णव जनतो तेने कहिये. येतंय लक्षात. तर जर आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करून ठेवा, कारण शिष्यवृत्तीसोबत अवांतर ज्ञान सुद्धा आपल्याकडला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. एवढंच नाही, खूप सारं आहे आपल्याकडे. बरं, चला पुढे काय म्हटलेलं आहे, थोडस ज्ञान घ्यायचंय. कशाचं? समच्छेद अपूर्णांकांचं. समच्छेद अपूर्णांकालाच इंग्रजीमध्ये लाईक फ्रॅक्शन म्हणतात. लाईक व्हिडिओला पण करून ठेवा, जेणेकरून लाईक फ्रॅक्शन लवकर कळेल. बघा, आता मुळात समच्छेद अपूर्णांकाच्या अगोदर हे माहीत होणं गरजेचं आहे की अपूर्णांक कशाला म्हणतात. अपूर्णांक म्हणजे काय? तर बघा, आपल्याकडे ज्या काही संख्या आपण आतापर्यंत शिकलो ना, या सगळ्या पूर्ण संख्या आहेत. जसं की 1 ही पूर्ण संख्या आहे, 2 ही पूर्ण संख्या आहे. जसं की हा एक वर्तुळ, तुम्हाला हे एक वर्तुळ दिसतंय, हे पूर्ण वर्तुळ आहे. पूर्ण वर्तुळ काय आहे? पूर्ण वर्तुळ आहे. पण या वर्तुळालाच जर समजा या वर्तुळालाच काय केलेलं आहे, आता इथे एक अशा पद्धतीने बरोबर 2 भाग केलेले आहेत. म्हणजे काय झाले, एकाच वर्तुळाचे 2 भाग झालेले आहेत. एका वर्तुळाचे एक वर्तुळ होतं, भाग केले 2. म्हणजे याचा काही आकार वाढला का? नाही. अहो, एक चपाती आहे, एक चपाती आहे, एका चपातीला अर्धीच करून खाल्ली, ही अर्धीच करून खाल्ली, याला अर्धी आपण लगेच म्हटलं. मग बघा बरं, एकाचे 2 समान भाग केलेले आहेत. एका वर्तुळाचे 2 समान भाग केले म्हणजे हा एक अर्धा भाग आणि हा एक अर्धा भाग. बघा, म्हणजे यामध्ये तुम्ही जो काही अर्धा आहे ना, अर्धा जे काही उच्चार करता ना, तो अर्धा लिहिला कसा जातो ते मुळात समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे अपूर्णांक आपल्याला कळून जाईल. बघा, ज्या वेळेला आपल्याकडे काय केलेलं आहे, एक वर्तुळ होतं, एका वर्तुळाचे भाग आपण बनवले 2. भाग बनवले किती? 2. तर अशी आडवी रेषा मारा, त्याच्या खाली 2 लिहा आणि त्या 2 भागापैकी जर आपण एकच भाग खात असू किंवा एकच भाग घेत असू तर त्याला म्हणायचं अर्धा. 2 भागापैकी एक भाग. आता काळजीपूर्वक लक्ष द्या. याला म्हटलं जातं बेटा फ्रॅक्शन. याला म्हटलं काय जातं? फ्रॅक्शन. आणि या फ्रॅक्शनलाच मराठीमध्ये म्हणतात अपूर्णांक. यालाच म्हटलं जातं अपूर्णांक. मग असे वेगवेगळे अपूर्णांक, जसं की 5/2 हा अपूर्णांक आहे, 7/2 काय आहे? अपूर्णांक आहे. मग या अपूर्णांकामध्ये, या फ्रॅक्शन मध्ये 2 गोष्टी असतात. बघा, तुम्ही संख्या तुम्हाला सगळ्या माहिती आहेत, पण हा जो काही अपूर्णांक आहे हा 5/2 किंवा इथेच आपण बघूयात 1/2 घेऊया. जे पुढे आहे तुमच्या ते बघून घ्या. याला मराठीमध्ये म्हणतात अंश. काय म्हणतात? अंश. आणि याला म्हणतात छेद. याला म्हणतात छेद. आता इंग्लिशवाले म्हणतील आम्ही काय केलं सर? तुम्ही पण ऐकून ठेवा. याला म्हणतात न्यूमरेटर आणि याला म्हणतात डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर. बघा, जे वरचं आहे याला काय म्हणायचं? अंश. खालच्याला म्हणायचं छेद. वरच्याला म्हणायचं अंश, खालच्याला म्हणायचं छेद. वरच्याला म्हणायचं न्यूमरेटर, खालच्याला म्हणायचं डिनॉमिनेटर. आला लक्षात? अशा पद्धतीने कोणताही फ्रॅक्शन तयार होतो. कोणताही काय होतोय? फ्रॅक्शन तयार होतो. आता आपल्याला
आता आपल्याला काय बघायचे आहेत, लाईक फ्रॅक्शन. व्हिडिओला लाईक करा म्हणजे कळून येईल. आला लक्षात? बघा आता इथे फ्रॅक्शन मध्ये या वर्तुळाचे किती भाग तयार केले, हा एक संपूर्ण वर्तुळ होतो. त्यानंतर एका वर्तुळाचे 2 भाग तयार केले. बघा एका वर्तुळाचे 2 भाग तयार केले म्हणजे 1/2, यालाच आपण अर्धा म्हणतो. जर समजा एका वर्तुळाचे समान 3 भाग तयार केले, वर्तुळ एकच होतं, समान 3 भाग तयार केलेले आहेत, 1/3 म्हणजे काय, त्या 3 समान भागापैकी एकच भाग दाखवायचा असेल आपल्याला तर आपण लिहिणार 1/3. जर समजा एक वर्तुळ आहे तुमच्या समोर, या एका वर्तुळाचे 4 समान भाग तयार केले, त्यापैकी एकच भाग तुम्हाला दाखवायचा आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, हा 1 भाग, हा 2 भाग, हा 3 भाग, हा 4 भाग, 4 समान भाग तयार केले, छेदस्थानी 4 पैकी 1 भाग घेतला. आला लक्षात? 2 भाग घेतले तर मग काय सर, 2 भाग घेतले तर वरती 2 लिहिणार आहात तुम्ही, म्हणजे 2/4, 2/4 टू न्यूमरेटर आणि 4 डिनॉमिनेटर. या पद्धतीने फ्रॅक्शन तयार होतो, या पद्धतीने अपूर्णांक तयार होतो. बघा 1/4 हा जो भाग दिसतोय तो 1/4 आहे. हा एवढा जो भाग दिसतो, एका वर्तुळाचे 5 भाग केले पैकी 1 भाग म्हणजे 1/5. एका वर्तुळाचे 6 भाग केले पैकी 1 भाग घेतला, 1/6 भाग. जर समजा आपण एखादं वर्तुळ आहे, त्या एका वर्तुळाचे काय केले की समान 7 भाग तयार केले, 3 भाग घेतले, याचा अर्थ 3/7 काय आहे बेटा, हा आहे अपूर्णांक. याला म्हटलं जातं फ्रॅक्शन इंग्रजीमध्ये. आलं लक्षात? यावर आधारित उदाहरणं विचारली जातात. आता बघा लाईक फ्रॅक्शन्स, जसं की लाईक फ्रॅक्शन्स. बघा यामध्ये तुमच्याकडे काय दिसतंय, याला काय म्हटलं आपण, डिनॉमिनेटर म्हटलं, छेद म्हटलं. यामध्ये तुम्हाला 2/3 किंवा 5/3 किंवा 7/3. बघा यामध्ये तुम्हाला डिनॉमिनेटर म्हणजे छेद हा सारखाच दिसतो, 3 3 3. हा अंश वेगवेगळा दिसत आहे. अशा फ्रॅक्शनला म्हटलं जातं लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन असं त्यांना म्हटलं जातं. चला आता यावरती काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. जर समजा आपल्याला अशा लाईक फ्रॅक्शनची ऍडिशन करायची असेल, ऍडिशन करायची म्हणजे बेरीज करायची असेल, तर बेरीज कशी करायची सर, तर बेरीज बघून घ्या. बघा मी काही इथे फ्रॅक्शन लिहितो, 1/2 लिहिले, त्यानंतर 3/2 लिहिले, 5/2 लिहिले. एवढे आपल्या समोर 3 फ्रॅक्शन दिलेले आहेत. यांना काय म्हटलं सर आम्ही, यांना म्हटलं लाईक, सारखे आहेत. हे सारखे कसे, यांचे छेद सारखे आहेत सर, बरोबर, यांचे छेद सारखे आहेत, पण आम्हाला यांची बेरीज करायला सांगितली. मग आम्ही बेरीज करायची कशी, तर यामध्ये काही नाही करायचं बेटा. छेद ज्यांचे सारखे असले तर काय करायचं, फक्त अंशाची म्हणजे न्यूमरेटरचीच बेरीज करा. आणि छेदामध्ये काय लिहायचं सर मग, तर फक्त एकच 2 लिहा बेरीज करत असताना. बरं, फक्त हे लक्षात ठेवा, कारण आपण फक्त ऍडिशन बघतोय लाईक फ्रॅक्शनची. बघा यांची बेरीज तुम्हाला 5वीवाल्या विद्यार्थ्यांना पटपट येते, म्हणजे 1 अधिक 3 4, 4 आणि 5 किती होतात बेटा, तर 9 होतात. 9/2, 9/2 झालं उत्तर याचं. काय झालं, 9/2. म्हणजे या तीनही अपूर्णांकाची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती होते, 9/2. या पद्धतीने तुम्हाला बेरजा करता आल्या पाहिजेत. आता पुढे आपण एखादं उदाहरण ऍडिशनच बघूयात. जसं की इथे तुम्हाला दिलेले आहे मी 15/7, त्यानंतर इथे दिलेले आहेत मी अगेन 10/7 आणि इथे दिलेला आहे मी तुम्हाला 7/7. या पद्धतीने आहे. काय करायचं सर, याचीच बेरीज करणार, म्हणजे आम्ही फक्त अंशाचीच बेरीज करणार आणि छेद जो आहे पैकी एकच लिहिणार. झालं बेटा उत्तर तुमचं. तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न स्कॉलरशिपमध्ये आढळून येणार आहेत. 25 आणि 7 किती होतात, 32, म्हणजेच 32. हे सर आमचं उत्तर बरोबर आहे का? खूप बरोबर आहे तुमचं उत्तर. चला त्यानंतर पुढे जायचंय आपल्याला. आता यांचं कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन म्हणजेच मराठीवाले म्हणतील की आम्हाला काय झालं, तर त्याला म्हणतात तुलना.
कंपॅरिझन म्हणजेच तुलना. आता तुलना करायची म्हणजे काय, तुम्ही शाळेमध्ये असताना सुद्धा तुलना करता, कोण उंच आहे, कोण ठेंगणा आहे, अशी तुलना करत राहता. तर इथे आपल्याला लहान मोठेपणा, एखादा कोणीतरी लहान असणार आहे, एखादा कोणीतरी मोठा असणार आहे, तर कोण असणार आहे लहान, कोण असणार आहे मोठा, तर इथे संख्याच लहान मोठ्या असू शकतात. आणि आपल्या ज्या संख्या आहेत या कोणत्या आहेत, तर या फ्रॅक्शन आहेत, या पूर्णांक आहेत. आता जर समजा आपल्याकडे आपण लाईक फ्रॅक्शन बघतोय बेटा, काय बघतोय, लाईक फ्रॅक्शन बघतोय, आणि लाईक फ्रॅक्शन मध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर त्यांचा डिनॉमिनेटर सेम टू सेम असतो. फॉर एक्झाम्पल इथे मी एक फ्रॅक्शन घेतला 7/5 आणि दुसरा एक फ्रॅक्शन घेतला मी 1/5. दोघांचे डिनॉमिनेटर सेम टू सेम आहे, यांची तुलना आपल्याला करायची आहे. तर तुलना करत असताना आपल्याकडे 3 साईन असतात. एक म्हणजे पहिलं असतं ग्रेटर दॅन, दुसरं असतं इक्वल टू आणि तिसरं असतं लेस दॅन. हे 3 साईन बेटा लक्षातच ठेवा आणि त्यांचा वापर करा. या 3 साईन पैकी कोणतं साईन येईल, तर बघा याचा अर्थ असा असतो की मोठा आहे च्यापेक्षा, हा आहे बरोबर, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, लहान आहे एखाद्या संख्येपेक्षा. तर बघा इथे जर समजा छेद तुमचा सारखा असेल, डिनॉमिनेटर सेम टू सेम असेल, अशा वेळेला ज्याचा अंश मोठा आहे, न्यूमरेटर मोठा आहे, तो अपूर्णांक मोठा असतो. इथे 7 आणि 1 दिलेले आहेत, 7 आणि 1 दिलेला आहे. मग 7 मोठा की 1 मोठा बेटा, तर 7 मोठा आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद सारखाच आहे, म्हणून 7 मोठा, म्हणून हा अपूर्णांक मोठा, हा फ्रॅक्शन मोठा. कोणतं साईन यूज केलं, हे साईन यूज केलं. काय रीड कराल याला, 7/5 इज ग्रेटर दॅन 1/5. 7/5 हे मोठे आहेत 1/5 पेक्षा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक फ्रॅक्शन सारखं लाईक करून ठेवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र निश्चितच करायचं आहे. आणि पुढे जायचं आहे आपल्याला. एक उतारा आहे आपल्या समोर, तुमच्या मार्गदर्शिकेत तुम्ही वाचला असेल, इथं काळजीपूर्वक समजून घ्या म्हणजे कळेल. बघा एक डॉल्फिनचा उतारा आहे बेटा. डॉल्फिन पाहिले का रे कधी? जे समुद्राच्या काठावर असतील त्यांनी निश्चितच पाहिलेले असतील, म्हणजे ज्यांची गावं समुद्रापासून जवळ आहेत, किंवा जे फिरायला मुंबईला गेलेले आहेत, किंवा कोकणामध्ये गेलेले आहेत, त्यांनी डॉल्फिन पाहिलेले असतील डॉल्फिन पॉइंट वरती. कारण डॉल्फिन काय विहिरीत असणार आहेत का? निश्चितच नाही, खूप मोठ्या समुद्रात असतात, कारण खूप मोठा मासा आहे बरं तो. बरं चला, डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. पहिलंच वाक्य असं सुरू झालं. बघा त्याची लांबी सुमारे 10 फूट असते. बघा बरोबर किती, 10 फूट. म्हणजे आपली सर्वसामान्य माणसाची उंची 5.5 ते 6 फुटापर्यंत असते. म्हणजे आपल्या नियर अबाउट काय आहे, तो डबलच आहे ना, हो की नाही, मोठ्या माणसापेक्षा सुद्धा. त्याचे तोंड पक्षाच्या चोचीसारखे असते. एवढा मोठा असून सुद्धा तोंड कसं आहे त्याचं, पक्षाच्या चोचीसारखं आहे. बर त्याचा पोहण्याचा वेग तासी सरासरी 30 मैल असतो. बापरे, म्हणजे एवढ्या वेगाने हा डॉल्फिन पोहू शकतो. काही वेळा तर तो तासी 40 ते 60 मैल वेगाने पोहतो. डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही. इतर मासे अंडी घालतात, पण डॉल्फिन मासा अंडी घालतो का? नाही, हे लक्षात ठेवा. तर तो सस्तन प्राणी आहे. सस्तन प्राणी हे डायरेक्ट पिलांना जन्म देत असतात. हे मुलांना काळजीपूर्वक लक्षात ठेवा. माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. अरे वा, माशांसारखे, माशांना कल्ले काढतो की नाही आपण चित्र काढताना, पण डॉल्फिनचं चित्र काढत असताना त्याला कल्ले काढू नका बरं, हे आता लक्षात आलं. श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते. त्याला श्वास जर घ्यायचा असला तर मधून मधून पाण्याबाहेर यावं लागतं. डॉल्फिन विभिन्न प्रकारचे 32 आवाज काढतो. अरे म्हणजे आपण ज्या पद्धतीने बोलतो, डॉल्फिन वेगवेगळे 32 प्रकारचे आवाज काढू शकतो. आपल्याही काही काही मुलांना आवड असते, ते वेगवेगळे आवाज काढू शकतात, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढू शकतात. हा डॉल्फिन 32 प्रकारचे आवाज काढू शकतो. डॉल्फिन माणसासारखा मोठमोठ्याने हसू शकतो. अरे वा, छान आहे हा डॉल्फिन. तर आपल्यासारखा हसू सुद्धा शकतो, ओरडूही शकतो. शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो, कुत्र्यासारखा कदाचित गुरगुरतो सुद्धा. आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात म्याऊ असा आवाज सुद्धा काढतो. म्हणजे मांजरासारखा म्याऊ सुद्धा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो. म्हणजे एखाद्या शत्रूला, त्याच्यावर कोणी अटॅक करणार, त्याच्यापेक्षा मोठाले प्राणी सुद्धा समुद्रात असतील की नाही,
त्याला घाबरवण्यासाठी तो जोरात ओरडतो सुद्धा. डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते. बरं मला एक सांगा, श्रवणेंद्रिय म्हणजे काय? जसे आपल्याला कान आहेत ना, ते कशासाठी आहेत? श्रवण करण्यासाठी, म्हणजे ऐकण्यासाठी आहेत. म्हणजे डॉल्फिनची आवाज ऐकण्याची क्षमता सुद्धा फार तीक्ष्ण असते. आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनी लहरींनी संपर्क साधतात. याचा अर्थ असा आहे की एक डॉल्फिन इथे आहे, एक डॉल्फिन दूर अंतरावर आहे, तर हे मासे एकमेकांना संपर्क साधू शकतात. आपण एकमेकांना कसा संपर्क साधतो ते कमेंटमध्ये सांगा. आपल्यापासून दूर असणाऱ्या नातेवाईकांना तुम्ही कसा संपर्क साधता हे कमेंटमध्ये सांगून ठेवा. बघा, यावर काही प्रश्न या उतार्यावर आधारित असे आहेत. डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शविणारा पर्याय निवडा. यामध्ये या उतार्यावर आधारित आपले काही पर्याय दिलेले आहेत, त्यातील अचूक पर्याय ओळखायचा आहे. डॉल्फिन मासा अंडी घालतो. डॉल्फिन मासा अंडी घालतो का? नाही, तो इतर माशांसारखी अंडी घालत नाही, हे आपण बघितलं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. डॉल्फिन मासा एकच आवाज काढतो. एक काढतो का? नाही, तुमच्या लक्षात आलं असेल, 32 आवाज काढतो. डॉल्फिनचे श्रवण यंत्र डॉल्फिनचे जे काही श्रवण यंत्र आहे ते तीक्ष्ण नसते. तीक्ष्ण नसते का? तीक्ष्ण असते. बघा, डॉल्फिनचे तोंड पक्ष्यांच्या चोचीसारखे असते. बघितलं आपण, डॉल्फिनचं तोंड हे पक्षाच्या चोचीसारखं असतं. मग योग्य पर्याय कोणता आहे? तर डॉल्फिनचे तोंड हे पक्षाच्या चोचीसारखे असते. पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही? आता बघा, मीन. आता तुम्ही म्हणाल मीन, पारद, उथळ, विहग हे असेचे असे शब्द उतार्यात काही आलेले नाहीयेत, पण या अर्थाचे शब्द आलेले आहेत का? मीन याचा अर्थ असा होतो मासा. मासा म्हणजेच मीन. मासा शब्द उतार्यात आलेला आहे, हा शब्द उतार्यात आलेला आहे या अर्थाचा शब्द. आलं लक्षात? त्यानंतर पारद. पारद म्हणजे काय बरं माहित आहे? तर पारद म्हणजे एखादी शिकार. बघा, पारद म्हणजे शिकार या अर्थाचा शब्द सुद्धा उतार्यात आलेला आहे. आला लक्षात? त्यानंतर बघा, शिकारीचा पाठलाग करताना आलं की नाही? त्यानंतर उथळ. उथळ म्हणजे वरवर. आता उथळ या अर्थाचा शब्द आला नाही, तर खोल या अर्थाचा शब्द आलेला आहे, म्हणजे याच्या विरुद्ध शब्द आलेला आहे, म्हणजे हा उतार्यात आलेला नाहीये. त्यानंतर विहग. विहग कशाला म्हणतात बरं? विहग म्हणजे बेटा पक्षी. विहग म्हणजे पक्षी. तर पक्षाच्या चोचीसारखे हाही आलेला आहे, म्हणजे कोणता शब्द उतार्यात त्या अर्थाचा आलेला नाही? तर उथळ या अर्थाचा शब्द उतार्यात आलेला नाहीये. म्हणजे आपल्याला अवांतर नॉलेजची सुद्धा शिष्यवृत्तीची परीक्षा देत असताना जी काही ओळख आहे ती असणं गरजेचे आहे, त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते बरं? का यावे लागते डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर? तर शत्रूला घाबरवण्यासाठी तो पाण्याबाहेर येतो का? एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी तो पाण्याबाहेर येतो का? की श्वास घेण्यासाठी तो पाण्याबाहेर येतो? अगदी बरोबर, श्वास घेण्यासाठी डॉल्फिन काय करत असतो? पाण्याच्या बाहेर येत असतो. या पद्धतीने आपण उतारे सोडवणं गरजेचे आहेत, तरच आपण शिष्यवृत्तीसाठी नक्कीच स्कॉलर होऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक मात्र निश्चितच करून ठेवायचा आहे, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या केके टॉप एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.